तर ते आत्मा पुढीला म्हणतो की बाई ग तुला इथं राहायचंय गावखरात स्मशानात, मला लई दूर जायचंय देवाच्या घरी, गडबड कर. असं त्या आत्म्याचं पुढीचं म्हणजे भांडण. आत्मा झाला बेईमान, गेला पुढीला सोडून, म्हणजे शेवटी तो आत्मा तिला साथ करत नाही, तो सोडून गेला. अशा प्रकारचा तो झगडा आहे. ते आहे ते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या बाया जिवंत आहेत आणि त्या स्वतः अशा मृत्तिकाची गाणी म्हणतायत, म्हणजे त्यांनी मृत्यूची कल्पना केलेली आहे. तुकारामाचे जे 12 अभंग तुकारामाने मेल्यानंतर लिहून स्वर्गातून पाठवले असं म्हणतात ना गाथेमध्ये, ते तसं काही नाहीये. तुकारामाने मरणाची कल्पना करून लिहिलेले आहेत ते. लोक म्हणले तुकाराम महाराजांनी मेल्यावर स्वर्गातून पाठवलेली आहे आपण. तर ही परंपरा त्यांनी पण ऐकलं असणार. आईचं जात्यावरचं गाणं मर्तिकाचं म्हणताना त्यांना ती कल्पना सुचली असणार की मृत्यूच्या कल्पनेनं आपण मृत्यूची गाणी लिहू शकतो. तशी ती सगळी गाणी. आणि तो कार्यक्रम इकडं कोणीच करू देणार नाही ना मला. असं म्हणणार ना लोक. एकच संधी आहे आपल्या डोक्यात आहे कधीपासून की आपल्याला ह्या गाण्याचा कार्यक्रम करायचा आहे, पण प्रतिष्ठित व्यासपीठावर हा कोणीच नको म्हणणार आहे. नको मृत्यूचं. म्हणून म्हटलं ही एक संधी आहे, एकमेव संधी आहे. आपण इथे हा कार्यक्रम करून पाहू, पण त्याला लाईव्ह करू. पाहिजे ते पाहते, कोणाला आग्रह नको, लोकांना आवडणार नाही. कारण शेवटी तो तात्विक आहे सगळं. मृत्यूचं चिंतन आहे, मृत्यूचं सेन्सेशन आहे, संवेदना आहे, भावना आहे, ईश्वर आणि जीवाचा संबंध आहे, सूर्य आणि आत्म्याचं भांडण आहे, नात्या गोत्याचे सगळे निरोप आहेत. ती एकेकाचा कसा निरोप घेते. म्हणजे नवरा तिचा रडतोय, तो चोरून रडतो. गेला मावा जीव, पुरुष रडतो चोरून. तो जाहीर रडायची पुरुषाला परवानगी नव्हती, कारण तेव्हा लोक म्हणायचे ना, सासराच म्हणायचं, म्हणजे तिच्या सासराच म्हणायचं ना त्याला, त्या मुलाला आपल्या, काय रडतो बायकासारखं, तुला 10 बायका करून देईल नवीन, असं म्हणायचे लोक. त्यामुळे पुरुषाला रडायची चोरी होती. पुरुष जाहीर रडत नसत. काही पुरुषांना रडायची चोरी आहे, म्हणून पुरुष आत्महत्या जास्त करतात. शेतकरी त्याचं कारण असं की मोकळं होता येत नाही, रडता येत नाही. तर ते पुरुषाला रडता येत नाही, म्हणून तो गेला मोहा जीव पुरुष रडतो चोरून. म्हणजे ती वरून पाहते आहे की आपला नवरा आपल्याविषयीच्या भावना त्याच्या मनात आहेत, पण त्याला जाहीर रडता येत नाही, म्हणून तो दाराआड चोरून रडतो. आणि त्यावेळेस ती म्हणते की सांगते रामराया नांदा दुसरी करू. ती सांगते की बाबा अचानक आपल्याला एकमेकाची साथ सोडावी लागली. हे काही साथ सोडण्याचं वय नव्हतं. मला देवानं लवकर बोलवलं, तर तुम्ही आता माझा शोक करत बसू नका, तुम्ही दुसरी बायको करा आणि सुखानं नाका. एकापेक्षा एक सुंदर गाडी. म्हणजे माणूस भारावून जातो, हर्षून जातो, रडतो, सगळ्या भावना येतात त्याच्यामध्ये. तू मातेच्या चरण तला तुझ धूता, नित्य पाहिला होता. मज बदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू. विश्वसलो या तव वचनी रे, जगदनुभव योगे बणुनी रे. तव अधिक शाक्त उद्धरणी रे. पार झाला सागरा प्राण हे सुद्धा समर्थाने दिलंय की माणसाला परमेश्वराने देत असताना सगळं काही देऊन पाठवलेलं आहे, फक्त त्याला स्वतःला उपयोग नाही करता येत. म्हणजे त्याचा म्हणजे रियाज केला नाही. म्हणजे त्याचा देवानं जे जे दिलं त्या इंद्रियाचा उपयोगच केला. शास्त्रज्ञ म्हणतात ना, समजा सावरकरांचं पाहिलं तर काव्य, नाट्य, देशभक्ती असंख्य गोष्टी त्यांना कसं एकट्या माणसाला येतात. तुला कसं येतं असा तयार केला. तर शास्त्रज्ञ पण सांगतायत की तुम्ही तुमच्या मेंदूचा 1/100 भागही वापरत नाही. 1/100 भागही वापरत नाही. म्हणजे गाडगे बाबा म्हणायचे, गाडगे बाबा म्हणायचे की बाबा हे शरीर देवानं तुम्हाला दिलेलं गाढव आहे, वापरा वापरा, त्याला खूप काम करायला लावा, खूप काम करायला लावा.
आपण नाही असं करत नाही. नेमकं उलट होतं. हे सावरकरांसारख्यांनी किंवा त्या सगळ्या माणसांनी, महात्मा गांधी सारख्यांनी सगळ्यांनी ते वापरलं. म्हणजे देहदमन करून त्याच्यात काय काय करून त्यांनी ते सगळ्या गोष्टी साध्य केल्या. आपण ते लक्ष देऊ. आता हे जर म्हणतात ना मला लिहिता येत नाही, अरे म्हणतात ते आहेच तुमच्यात, लिहिता येत नाही सर, येतेच करत पण त्याचा वापर नाही करत असतात. सराव आणि मग माणसाला असं वाटतं की काय काय करू, एवढं एक केलं पुरे झालं. एवढं साधलं तरी खूप झालं असं वाटतं. पण ठरवलं तर तुम्ही सगळं करू. पु ल देशपांडे, प्रख्य अत्रे, सावरकर म्हणजे असे कितीतरी माणसं आपल्याला दिसतील की ज्यांना पुष्कळ गोष्टी साध्य झाल्या. आमच्या माहूरचे मधुकरराव देशमुख जे होते ते उत्तम शिकारी राजे. त्यांच्याकडे वर्षभर होतो वाड्यावर, तर ते स्वतःचं बूट शिवण्यापासून करायचे काम. हो. नंतर वस्त्र विणायचे, सूत कताई. हो. कमाल, म्हणजे हे कसं काय जमतं माणसाला असं वाटायचं. त्यांनी आत्मकथन पण लिहिलं. त्यांचं शिकारनामा ना, शिकारनामा अजून एक पुस्तक आहे, अजून राजा शिकारी. पुस्तकं आहेत. त्यातलं एका पुस्तकाचं नाव अरे माणसा माणसा आहे. अच्छा. ते म्हणाले बाबा आमच्या ऋषीजीच्याच पुस्तकाचं नाव आहे ते, त्याच्यामुळे आम्ही सिलेक्ट केलं. आणि ते इतकं सुंदर झालं. कसं झालं, एकतर 2,000 महिला, 1000भर पुरुष, असा 3,000चा मॉब, सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम. ते चित्रीकरण कसलं सुंदर केलं. सुंदर, किती सुंदर. आणि तुमचा आवाज एक तानता किती होती त्या व्याख्यानात. म्हणजे कुठेही असं वाटलं नाही की कोणी डिस्टर्ब करतंय किंवा कोणी ऐकत नाही. काय होतं बरेचदा प्रेक्षकांना नाही ते लक्षात येतं. खूप फुल्ल व्याख्यान, खूपच जबरदस्त. 1.5 तास बोलतो. 1.5 तास. ते 1.5 तासच व्याख्यान आहे, म्हणून मी त्याच्या 8 तुकडे केले. आज संपले ते. एक पाहिला आज टाकला, शेवटचा तुकडा आज टाकला. 8 तुकडे. आणि तुम्ही सगळ्यांचाच उल्लेख केला, वसंत पवारांचा उल्लेख केला, म्हणजे व्यंकटेश माडगुळकर, पंडित माधव शास्त्री जोशी, मूळ कथा. तुम्ही त्यांच्याबद्दल छान बोलला. तर्कतीर्थशास्त्रांची याच्याबद्दल मला ते माहित नव्हतं की त्यांनी खंड प्रकाशित केलं मराठीच्या व्याकरणाचे शब्दार्थाचे ना. काय त्यांनी संस्कृती कोश केला. अच्छा, संस्कृती. हे दोन आहेत, एक पंडित आहेत आणि एक तर्कतीर्थ आहे. दोन्हीमध्ये बघायला घोटाळा होतो. तोही पुन्हा अच्छा घोटाळा, ते खाली कॉमेंट केल्यात लोकांनी, त्याच्यात तो घोटाळा केला लोकांनी. पंडित महादेव शास्त्री जोशी हे गोव्यातले होते. ते पंडित होते संस्कृतचे. अच्छा. आणि मोठे लेखक होते, कथाकार. हे जे गंगाधर गाडगे वगैरे ही पिढी याच्या आधीचे आधुनिक कथामधले पहिले कथाकार. त्याच्या कथेवर चातक चित्रपट निघाले. धर्मकन्या त्यांच्याच कथेवरचा आहे. अच्छा. आणि त्यांनी लक्ष्मण शास्त्री वेगळे, ते पुन्हा पुण्यात आले. धायरीला, पुण्यापासून दूर धायरीकडे होतं, तिथं घर बांधलं, साऱ्या घरात राहत होते. आणि त्यांनी एक टाकी एकट्यांनी संस्कृती कोश पूर्ण लिहून काढला. त्याचे 20 खंड आहेत. महादेव शास्त्री 500 पानाचे. महादेव शास्त्री जोशी. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे यशवंतरावांचे गुरु आणि हे शासनाच्या विश्वकोशाचे अध्यक्ष होते. तो त्यांनी एकट्याने नाही लिहिला, त्याच्या हाताखाली 100-150 माणसं होती. संपादक होते ते तर्कतीर्थ. अच्छा, ते 10 खंडाचं जे आपण वाचतो ते का? 20 खंड. 20 खंडाचं आहे. हा, साहित्य संस्कृती म्हणजे विश्वकोश जो आहे, तो तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. ते पंडित महादेव शास्त्री जोशी हे स्वतः ललित लेखक होते. त्यांचं आत्मचरित्र खूप चांगलं आहे. आणि त्यांचा फुलबा वगैरे चांगला आहे. पूर्ण धायरीला. हो, धायरीला त्यांचं घर चांगलं आहे. गोव्यातलं त्यांचं घर चांगलं आहे. गोव्यात एक शिक्षण संस्था होती त्यांची. आणि महाराष्ट्रभर ते फिरले. आपल्या मराठवाड्यात ते फिरले त्या जुन्या काळात. ते अंबाजोगाईला येऊन गेले, परळवैजनाथला येऊन गेले, औंढ्याला येऊन गेले. आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये तरी तीर्थरूप महाराष्ट्र, जे तीर्थस्थानं आहेत त्यांच्या रूपातला जो महाराष्ट्र आहे याचे खंड लिहिले. पुन्हा ते वेगळे, संस्कृती कोशाचे खंड वेगळे. त्यांच्या मिसेस आहेत होत्या ना गोव्याच्या. हा, फॅमिली सगळी तिकडंच त्यांची. आता त्यांचा मुलगा आहे अशोक. त्यानं एकट्यानं संस्कृती कोश लिहिले, कृषी कोश लिहिला. तोही एकट्यानं दिला. त्याचे 5 खंड आहेत.
त्याचं कारण कसं आहे की प्रकाश सिंग राहायचे धायरी त्यावेळेस अच्छा. गाणारे आपल्याकडे यायचे ना हो हो त्यांच्या शेजारीच त्यांना माहिती राहायचे. आहे